मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांचं नाव आलं की कानावर आपोआप सूर गुंजतात. ज्यांच्या रचनांनी फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारत भारावून गेला आहे. ते म्हणजे भारतीय चित्रपट सृष्टीत आपल्या संगीताने जादू घालणारे सुप्रसिद्ध जोडी, अर्थात अजय-अतुल. अजय-अतुल या जोडीचे प्राण म्हणजे अजय. आज अजय गोगावले यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त आपण त्यांच्या प्रवासाच्या सुरेल कहाणीला उजाळा देणार आहोत. पुण्याजवळील आळंदी इथं महसूल विभागाचे अधिकारी अशोक गोगावले यांच्या घरी या भावांचा जन्म झाला. वडिलांच्या बदलीमुळे बालपण पश्चिम महाराष्ट्रातील राजगुरुनगर, जुन्नर, शिरूर, मंचर आणि घोडेगाव या गावामध्ये गेले. शैक्षणिक क्षेत्रात त्यांना फारसा रस नव्हता, पण शाळेत असतानाच संगीताची चाहूल लागली. वाद्य विकत घेण्याची ऐपत नव्हती, म्हणून त्याने मित्रांच्या वाद्यांवर रियाज केला. आईच्या आग्रहामुळे वडिलांनी दिलेला कीबोर्ड तोच त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली विश्वविनायक या भक्ती अल्बमने. गणपतीच्या मंत्रांना सिम्फॉनिक टच देऊन त्यांनी संगीताला नवी ओळख दिली. हा प्रवास सोपा नव्हता, पण त्यांच्या मेहनतीने आणि श्रद्धेने अखेर त्यांना पहिले यश मिळाले. मराठी चित्रपटातून त्यांची ओळख वाढली. जत्रातील कोंबडी पळाली, नटरंग मधील लावणी या गाण्यांनी लोकांच्या मनात त्यांची वेगळी छाप सोडली. आणि मग आला तो चित्रपट ज्याने मराठी सिनेमाचा नकाशाच बदलला, सैराट. 1 अब्जाहून अधिक कमाई करणारा आणि त्याचं संगीत आजही प्रत्येकाच्या हृदयात धडकतं. मराठीतून बॉलिवूड पर्यंतचा प्रवास अविस्मरणीय होता. अग्निपथ मधील अभी मुझमे कही, झिरो मधील मेरे नाम तू, धडक मधील संगीत या सर्वांनी त्यांना राष्ट्रीय स्तरावर सुपरहिट बनवलं. अलीकडच्या काळात चंद्रमुखी आणि वेड यासारख्या मराठी चित्रपटांनी पुन्हा त्यांना प्रेक्षकांच्या मनात घर करून दिलं. आज या 2 भावांनी मेहनत, संघर्ष, साधना आणि न थांबणाऱ्या जिद्दीच्या जोरावर संगीत विश्वात स्वतःची अमिट छाप निर्माण केली. आज अजय गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांना शुभेच्छा देतोय की त्यांचे सूर असेच जगभर घुमत राहोत आणि आपली हृदय जिंकत राहो.